नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी काव्याला आठवण करून देते आपली आई काय म्हणायची. तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा एका बाणासारखा असतो, म्हणून माणसाने बोलताना 10 वेळा नाही तर 100 वेळा विचार करावा. हे ऐकून काव्या रडू लागते. काव्याला नंदिनी समजवू लागते की या घरी याआधी कधीच पाहिलं नाही अशी गोष्ट घडली आहे आज घरात, आणि त्यामुळे आई खूप डिस्टर्ब झाल्या आहेत, रागवल्या आहेत. जेव्हा घरातली करती स्त्री नाराज असते तेव्हा पूर्ण घर नाराज होतं. एक काम करशील काव्या, तुला कोणी काहीही बोललं ना तरी रिॲक्ट नको करूस, समजून घे फक्त. मी पूजा करून येईपर्यंत घेशील ना समजून, थोड्या वेळासाठी. तू असं समज तू काव्या नाहीस नंदिनी आहेस. करशील ना एवढं माझ्यासाठी. काव्या होकार देते आणि नंदिनी तिला सुंदर मोगऱ्याचा गजरा देते आणि म्हणते, फुलं तोडणाऱ्या बोटांना सुद्धा फुलं सुगंध देऊन जातात. मी तुला पूजा करण्यासाठी फोर्स नाही करणार, तुला जसं योग्य वाटेल तसं तू कर. एवढं बोलून नंदिनी पूजा करायला जाते. इकडे हॉलमध्ये सगळे जमा होतात आणि जीवाची काळजी करत असतात. मानिनी म्हणते, मी जीवाला सोडून जाणार नाही. तर वसुआत्या म्हणते, तुम्ही कशाला बसताय, त्या काव्याला बसू द्यात ना जीवापाशी. तसंही ती आज वटपौर्णिमा करेल असं मला तर काय वाटत नाहीये. तिच्यासाठी नवरा लग्न याला काहीही महत्त्व नाहीये, म्हणून म्हणते मी काव्याला जीवापाशी बसू द्यात. लग्नाला 1 महिना झालाय, पण त्या काव्यानी अजूनही लग्न ॲक्सेप्ट केलेलं नाहीये. आजचा दिवस सुहासनीसाठी किती महत्त्वाचा असतो, पण काव्याला त्याचं काहीही पडलेलं नाहीये. इकडे आम्हाला इच्छा आहे पूजा करायची, पण देवाने आमच्या कपाळाचं कुंकूच पुसून टाकले, आणि इथे यांचा नवरा इतका समर्थ असताना यांना घरातून बाहेर पडायचं नाहीये. त्यावर पार्थ म्हणतात, आम्हाला थोडा वेळ द्या वसुआत्या, काव्यालाही थोडा वेळ पाहिजे हे लग्न स्वीकारण्यासाठी. प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या. त्यावर मानिनीही सहमत होते वसुआत्याला. तर वसुआत्या अजूनच बोलू लागते. पार्थ आणि काव्याची गाठ तर नियतीने बांधली. ती गाठ ना कधी सुटणारे ना कधी उलगडणारे. ती गाठ तोडायलाच पाहिजे. मी तर म्हणते आत्ता लगेच तोडली पाहिजे. कारण त्यानंतरच पार्थच्या आयुष्यात एक चांगली मुलगी येऊ शकते, जी त्याच्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करेल मनापासून. ती अशी दाराआड लपून बसणार नाही. तेवढ्यात काव्या सुंदर तयार होऊन रूमच्या बाहेर येते. तिच्या हातामध्ये पूजाची थाळी असते. ती येते आणि म्हणते, काव्या वटपौर्णिमेची पूजा करणार. आणि त्यावर पार्थ बोलतात, काव्या तुम्ही खूप सुंदर सुरेख आणि सात्विक दिसतायत. आणि पार्थ आता वसुआत्याला बोलतात, काय वसुआत्या, आता बसतायत ना तुमच्या क्रायटेरियानुसार एकदम उत्तम जोडीदार म्हणून. माझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजाही करायला तयार झाले आहेत, बरोबर ना रम्या. तर रम्या नाराज होऊन म्हणते, काव्या तू खरंच वटपौर्णिमेची पूजा करणार आहेस. पार्थ लगेच म्हणतात, हा काय प्रश्न आहे का रम्या. जेव्हा एखादी स्त्री एवढी सुंदर नटून शृंगार करून केसात गजरा मारून तयार होते तेव्हा असं कुठं चाललेस विचारायचं नसतं. आणि मग काव्या मानिनी आईचा आशीर्वाद घेते. मानिनीही तिला आशीर्वाद देते, सौभाग्यवती भव. आणि पार्थला म्हणते की जा तूही छान तयार होऊन ये आणि जा तिच्यासोबत. काव्या जाण्यास नकार देते, पण तिला मानिनी समजवते. नंतर काव्याही तयार होते व दोघेजण वटपौर्णिमेची पूजा करायला निघतात. दुसरीकडे नंदिनी पूजासाठी जाताना तिच्या पायामध्ये काच घुसते व तिला खूप लागतं. तिच्या पायातून रक्त येत असतं. तेवढ्यात इकडे जीवाला जाणवतं की नंदिनी संकटात आहे आणि तोही व्याकुळ होतो. तिथल्या जवळच्या स्त्रिया नंदिनीला सांभाळण्यासाठी येतात आणि हळूच तिच्या पायातून काच बाहेर काढतात. नंदिनीला फार दुखत असतं. त्या स्त्रिया तिच्या पायावर हळद लावत बोलतात की आता तुला वडाला फेऱ्या मारायला येणार नाहीत, खूप लागले अगं तुला. एक काम कर, घरी जा आणि आराम कर. यावर नंदिनी म्हणते, त्रास तर माझ्या नवऱ्याला होतोय. त्याच्या तब्येतीसाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी मला माझा त्रास बाजूला ठेवलाच पाहिजे. आणि मला माहिती आहे त्यांच्यासाठी पूजा करताना मला कोणताच त्रास होणार नाही. एवढं बोलून नंदिनी पूजा करायला रेडी होते व वडाला हळदी कुंकू वाहून ती फेऱ्या मारण्यास सुरुवात करते. इकडे मानिनी काकू जीवाजवळ बसले असतात आणि रडत असतात. जीवाला म्हणत असतात, जीवा पुरे ना रे आता, उठ ना, डोळे उघड ना, बघ आईकडे एकदा. माझंच चुकलं, मी तुझ्या बड्डे दिवशी बाहेर जाऊन द्यायलाच नको पाहिजे होतं. उठ ना रे जीवा, आईकडे बघ एकदा, मला हाक मार. आणि तेवढ्यात जीवा डोळे उघडतो व सगळ्यात पहिलं नाव तो नंदिनीचं घेतो. दुसरीकडे काव्या आणि पार्थ वडाची पूजा करायला जातात आणि पार्थ खूप सुंदररित्या काव्याची मदत करत असतात. तर मित्रांनो, असा होता आजचा सुंदर भाग. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.